नमस्कार मित्रांनो, आज एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे, तो म्हणजे दारूचा. दारू किती पिली पाहिजे आणि त्यामुळे काय परिणाम होतात हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो की तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कारण सगळे लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. त्यामुळे कृपया करून थोडी मदत करा आणि सबस्क्राईब करा. आपण आता आपल्या महत्त्वाच्या विषयाला वळूया, ते म्हणजे आहे आपला दारूचा. मित्रांनो, 31ची पार्टी असली ना की मोठा DJ असतो, जोरात म्युझिक असते, हातामध्ये ग्लास आहे आणि तोंडामध्ये एकच शब्द असतो मित्रांनो, तो म्हणजे काय, चेअर्स. त्या क्षणी सगळं मस्त वाटतं मित्रांनो. पण सकाळ झाली की डोकं दुखते, तोंड कोरडं पडल्यागत वाटते आणि फोनमध्ये कॉल हिस्ट्री बघून तर लाजच वाटते. कारण आपण रात्री काय केलेलं असतं हे माहीत नसतं मित्रांनो. त्यामुळे ज्या बाटलीला आपण सेलिब्रेशन समजतो मित्रांनो, तीच बाटली आपली हळूहळू तुमचा शरीर, पैसा आणि आयुष्य संपवत असते. नमस्कार मित्रांनो, आजच्या जगात दारू पिणं म्हणजे स्टेटसचा भाग झाला मित्रांनो. ऑफिस पार्टी झाली की दारू, लग्न म्हणलं की दारू आणि ब्रेकअप म्हणलं तर दारूच. त्याच्यामुळं आनंद असो किंवा दुःख, उपाय एकच, तो म्हणजे दारू. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे किंवा हे सोशल ड्रिंकिंग या गोंडस नावाखाली आपण स्वतःला फसवत आहोत. पण सत्य काय आहे मित्रांनो की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते की दारूचं कोणतंच प्रमाण सुरक्षित नाही आहे. म्हणजे लोक म्हणतात की एवढं पॅक घ्या, तेवढं पॅक घ्या. त्यामुळे दारूचा एकही थेंब शरीरासाठी चांगला नाही आहे मित्रांनो. आणि दारू शरीरात काय करतं मित्रांनो, दारू पिल्यावर सगळ्यात महत्त्वाचं आधी काय होतं की आपल्या लिव्हरवर हल्ला होतो मित्रांनो. तुमच्या शरीराची केमिकल फॅक्टरी आहे मित्रांनो लिव्हर. त्याच्यामुळं सुरुवातीला काय होतं की फॅटी लिव्हर होतं. फॅटी लिव्हर झालं की फायब्रोसिस आणि फायब्रोसिस झालं की सिरोसिस. हे सगळे जीवघेणे आजार आहेत मित्रांनो. त्यामुळे एकदा लिव्हर खराब झालं की मग महाग परत बोलू शकत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं नंतरचा विषय असा आहे की दारूमुळं मेंदूवर पण परिणाम होतो. मेंदू कमजोर होतो, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, स्मरणशक्ती कमी होते आणि लोकांना भास होऊ लागतात. त्याच्यामुळे हळूहळू माणूस स्वतःवरचा कंट्रोल गमावतो. आणि त्यानंतर येतो तो किडनीचा विषय. किडनी म्हणजे शरीराचा फिल्टर आहे मित्रांनो. तुम्ही पाण्याऐवजी जर फिल्टरमध्ये अल्कोहोल टाकलं तर काय होईल, जामच होणार आहे ना. त्यामुळे दारूमुळे शरीरातील डिहायड्रेट होतं, किडनीवर ताण येतो. आणि आता महत्त्वाचं म्हणजे हृदय. आता लोकांना वाटतं की दारू पिलं म्हणजे तणाव कमी होतं, टेन्शन कमी होतं, पण तसं नाही आहे मित्रांनो. हृदयाची आपली धडधड वाढते, हार्ट अटॅकचे प्रमाण वाढतं. मग लोक दारू का पितात, ह्याच्या मग काय टेन्शन कमी होतं, दुःख कमी होतं असं त्यांना वाटतं. पण दारू ही काय समस्या सोडत नाही मित्रांनो, उलट समस्या वाढतात. आणि त्याच्यामुळे लोकांना कळत नाही. त्याच्यामुळे शरीर आपलं कमजोर होतं दारूमुळं. आता सगळ्यात महत्त्वाचं की लोक म्हणतील किंवा दारू सुरक्षित आहे का, पण सुरक्षित नाही आहे मित्रांनो. तर तुम्ही दारू पिता असाल तर एक महत्त्वाचं करा, एक पॅक घेतल्यानंतर एक ग्लास पाणी घ्या आणि जर 2 पॅक घेतले असेल त्याच्यामध्ये 1 तासाचं अंतर ठेवा. कारण की जर तुम्ही दारू पिता असाल तर लिव्हर 1 तासात एकच ड्रिंक प्रोसेस करू शकतं. त्याच्यामध्ये पार्टीमध्ये लोक तर म्हणतात की तुमचे मित्र की चेअर्स म्हणणारे खूप असतील, पण हॉस्पिटलमध्ये ते येत नाहीत मित्रांनो. कारण हॉस्पिटलमध्ये कोण असतं, तुमच्या कुटुंबात ना. त्यामुळे आजकालच्या जगामध्ये दारू तरुणांचं खूप आयुष्य उद्ध्वस्त करतं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये 2च पर्याय उरले जातात, क्षणिक सुख आणि कायमचं सुख. क्षणिक नशा आणि कायमचं सुख. त्याच्यामुळं तुम्ही ठरवायचं नेमकं काय करायचं, तुम्हाला क्षणिक आयुष्य जगायचं आहे का एकदम सुखी आयुष्य जगायचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.